तर विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील लोककला आणि लोककलावंतांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं। सिंधुदुर्गामधील दशावताराप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या नमन या पारंपरिक लोककलेला समान महत्त्व द्यावं अशी मागणी केली। सिंधुदुर्ग हा स्वतंत्र बोलीभाषेची ओळख असलेला एकमेव जिल्हा आहे। या भागात दशावतारासोबतच नमन, भजन, भारूड, शिमग्यातील शंकासूर, जाखडी नृत्य तसंच शक्तितुऱ्याचं नृत्य अशा अनेक समृद्ध लोककला परंपरा आहेत। या सर्व कलांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात आणि पुरस्कार योजनांमध्ये समावेश व्हावा अशी मागणी त्यांनी केली। तर विधानसभेत आमदार निलेश राणेंनी राज्यातील लोककलावंतांच्या विविध समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधत दशावतार, नमन आणि इतर पारंपरिक लोककलांना अधिक न्याय द्यावा अशी मागणी केली। नमन आहे, भजन आहे, भारूड आहे, शिमग्यातला संकासूर हे सुद्धा एक चांगली कला आहे। गाव खेळ निघतात, महिलांच्या टिपऱ्या आहेत, त्याचबरोबर लावणी महोत्सव होतो, त्याचबरोबर नमन महोत्सव आम्ही भरवतो। कोकणातली पाककला तर बोलायचं कामच नाही, स्वच्छतेबद्दल कोकणाचा कोणी हातच धरू शकत नाही। आणि त्याचबरोबर जाखडी नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्ती आणि तुरा हे नाच, ज्याला थोडा चेष्टेनं पूर्वी बाल्यानाच म्हणून म्हणायचे, रागवू नये त्या मंडळींनी, परंतु शक्ती आणि तुऱ्याचे नाच हे सगळे खेळ जे कलाकारांना मानधन मिळतं त्या मानधनाच्या व्याख्येमध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारची मागणी आपण त्यावेळेला मंत्री महोदय आपण केली होती। या ज्या कला आहेत या कलांचा अंतर्भाव आपण करणार का? त्या लावणी महोत्सवमध्ये 3 दिवस तो लावणी महोत्सव घेण्यात आला। लावणीच्या कलाकारांना, त्यांच्या सम्राटांना महाराष्ट्र पुरस्कार, पद्मभूषण वगैरे वगैरे पुरस्कार मिळतात। आमचा दशावतार कलाकार इतक्या वर्षापासून तिथे कला सादर करतोय, आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे। आमचा एक दशावताराच्या कलाकाराला तिकडे काही मिळालेलं नाही, एक पुरस्कार आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही। इतके वर्ष झाली या कलेला अजूनपर्यंत आम्हाला एक पुरस्कार मिळालेला नाही। अध्यक्ष महोदय, तो का मिळाला नाही हे कधी मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं। ओळखपत्र दिली नाहीत तर ह्या सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत हे आम्ही बसवायच्या कशा?